सुरुवातीला कवितेच्या 4 ओळी म्हणाव्याशा वाटतात. सज्ज सारे लोक आहे, क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे, तेज जैसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळावे भाव माझ्या या मनाचे, गोड मानुनी ह्या रसिक हो, शब्द माझे स्वागताचे, शब्द माझे स्वागताचे. सुस्वागतम. रंगरेखा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर विनीता परांजपे यांच्या 4 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आजच्या या दिमागदार सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर आणि जमलेल्या सर्व सुहृदांचं मी श्रद्धा कराळे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण ज्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इथे जमलेलो आहोत त्यांचा परिचय करून द्यायला मला अतिशय आनंद होतो आहे. डॉक्टर विनीता परांजपे यांनी इकॉनॉमिक्स या विषयामध्ये BA ही पदवी मिळवली. मराठी आणि संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी MA पूर्ण केलं. एवढं करून त्या थांबल्या नाही तर पुढे जाऊन त्यांनी MPhil आणि PhD मिळवली आणि त्यानंतर मुक्त विद्यापीठातून त्यांनी पत्रकारिता हा अभ्यासक्रम पूर्ण केला. नाशिकच्या विविध वृत्तपत्रातून मुक्त पत्रकार म्हणून देखील त्या कार्यरत होत्या. त्यासोबतच तब्बल 12 वर्ष त्यांनी दैनिक गावकरीचं उपसंपादक हे पद भूषवलं आहे. महाराष्ट्रभर त्यांनी पत्रकारिता या विषयावरती व्याख्यानं दिली आहेत. मासिकांसाठी लेखन असेल, कथा, प्रवास वर्णन, पुस्तक परीक्षण या सर्वच साहित्य प्रकारात त्यांचा मुक्तपणे वावर आहे. रंगरेखा या स्वतःच्या संस्थेमार्फत त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. रेडिओ विश्वासवर सलग 6 वर्ष त्यांची साप्ताहिक भाषणमाला गाजलेली आहे. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज त्यांचं प्रकाशित होणारं 25वं पुस्तक आहे. आपण एकदा जोरदार टाळ्या अशा खरकुंडली लेखिका डॉक्टर विनीता परांजपे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो. बसून बोलत कसं आहे? बसून बोलत आहे. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी श्रोत्यांना मनापासून इथं या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिला आणि आजच्या ह्या प्रकाशनाच्यासाठी माझा असलेला उत्साह द्विगुणित झालेला आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत. आज एका वेळी 4 पुस्तकांचं खरं तर 3 आपण जाहीर केली होती, पण मागच्या वेळी जे एक किंडल बुक म्हणून आपण ई-बुक म्हणून प्रकाशित केलं होतं ते आज पुस्तक रूपामध्ये तुमच्या समोर येत आहे. म्हणून अशी 4 पुस्तकं आज मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. त्या 4ही पुस्तकांचे विषय माझे वेगळे आहेत आणि विवेकीच्या बाबतीत आणि त्याच्या प्रकाशन संस्थेच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही दोन्ही पुस्तकं 654 आणि 655 हे त्यांचं पुस्तकं आहे. ही दोन्ही या 4 पुस्तकांपैकी माझी वीणा उरते हा कविता संग्रह आहे. कविता संग्रह म्हटला की कवी पुष्कळ असतात, पण त्याचा संग्रह होणं ही गोष्ट खरोखर धाडसाची कवींसाठी असते आणि ते धाडस मी केलं. पण माझ्याहीपेक्षा प्रकाशक म्हणून विवेकजींचं धाडस जास्त आहे असं मला वाटतं. कारण आता माझं जर आपल्यामध्ये उपस्थित आहे त्याचे कविता संग्रह प्रसिद्ध झाले, पण जेव्हा केव्हा ते नवकवी असतील तेव्हा त्यांनाही हा अनुभव आला असेल की कविता करण्याच्या धाडसापेक्षा सुद्धा प्रकाशित करण्याचं संग्रह जेव्हा धाडस केलं जातं तेव्हाच ती कविता ही तुमच्या डायरीमध्ये असेल, कागदावर असेल, पुस्तक रूपामध्ये येते. आतापर्यंत गद्यलेखन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरपूर झालं आणि हा तसा माझा खरं म्हणजे कविता आणि कवितेचा संग्रह पहिलंच धाडसी पाऊल आहे म्हणायला हवं आणि ते टाकायचं धाडस. अर्थात ज्या मैत्रिणींना मी माझ्या कविता ऐकवून दाखवल्या किंवा रेडिओ स्टेशनवर म्हणा, रेडिओ विश्वासवर त्याचं प्रसारण झालेलं होतं आणि तिथं मिळालेल्या
प्रोत्साहनामुळे हे धाडस केलेलं आहे. खरं तर कविता म्हटलं की मान्यवर लोकांचा असा हे असतो की गद्य लेखन पहिल्यांदा कवितेने सुरुवात होते आणि मग नंतर ते पुढे गद्य लेखनाच्या ह्याच्यात गेले की मग कविता मागे पडते. पण माझ्या बाबतीत हा प्रवास नेमका उलटा झालेला आहे. विपुल असं गद्य लेखन झालं आणि हे पहिलं पाऊल आणि म्हणूनच हे कविता या वाचताना तुमची भूमिका काय असावी याबद्दल मला असं वाटतं की कुणीही त्या कवितांकडे समीक्षकाच्या दृष्टिकोनातून बघू नका. आणि मीच नाही तर नरेंद्र महाजन यांनी पण त्यांच्या प्रस्तावनेमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आहे आणि तीच गोष्ट मलाही सांगायची आहे की ह्या कविता वाचताना त्याची उंची खोली ह्यांनी माप लावू नका. मला त्यावेळी एखादा प्रसंग बघितला तो निसर्गातला असेल, समोर घडणारा असेल, एखाद्या नैसर्गिक गोष्टीची काही मला आलेला अनुभव असेल, तो फक्त व्यक्त करण्याचा तो एक प्रयत्न केलेला आहे त्या कवितेतून. ज्या तऱ्हेने मला ती कविता त्यावेळी सुचली म्हणा, तो अनुभव मी अनुभवला त्यावेळी माझ्या मनात एकच विचार होता की तो अनुभव घेताना लोकांना अशी जाणीव झाली ते करताना माझी वीणा उडत. त्याच्या वेळी मी माझी उरलेच नाही आणि त्या कविता संग्रहाचं मुखपृष्ठ वैशाली मेत्रे यांनी केलेलं आहे आणि ती बरोबर त्या ठिकाणी त्यांनी मनातली भावना माझ्या पकडलेली आहे या मुखपृष्ठात. ह्या कविता तुम्ही वाचा तेव्हा एकच माझी अशी इच्छा आहे, या कविता वाचताना त्याच्याकडे मी जो अनुभव घेतला त्या कविता लिहिताना तोच अनुभव तुम्हालाही यावा. मग त्या संवेदना भावना तुमच्याही मनात जागाव्या आणि क्षणकाल लावायला तुम्हालाही असं वाटावं की ह्या वाचताना माझी वीणा उडत. साध्या सोप्या तुमच्या माझ्या अनुभवात आलेल्या या कविता आहेत, नक्की वाचा आणि खरंच तुम्हाला असा अनुभव येतोय का तो प्रतिसादातून कळवा. त्या संदर्भात एवढीच माझी अपेक्षा आणि अर्थात तुमच्याबद्दलचा विश्वासही व्यक्त करणे आणि या पुस्तकापुरतं माझं मनोगत मी सांगतो. दुसऱ्या पुस्तकाचा विषय आहे समर्थ वाङ्मय व्यक्तिमत्व विकासाचे विद्यापीठ. आजकाल तुमच्या माझ्या जीवनामध्ये व्यक्तिमत्व विकास किंवा व्यवस्थापन शास्त्र हे शब्द बरोबरीचे झालेले आहेत. हे शब्द आता आपल्या नवीन आहे. मी त्याविषयी काय बोलावं तर विवेकजींसारखे त्यातले तज्ज्ञ आहेत जे यशविवेकच्या माध्यमातून याची वर्कशॉप घेत असतात. ते कुलकर्णी सरांचं या विषयाचं 100वं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं. तसंही धाडसाचंच आहे, पण असं म्हणतो ना आपण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, दृष्टिकोन वेगळा असतो आणि म्हणून समर्थ वाङ्मयाकडे मी जे बघितलं आणि त्यात मला जे समर्थ भेटले दिसले ते मला व्यवस्थापक तज्ज्ञाच्या दृष्टिकोनातून मला त्याचं दर्शन घडलं म्हणायला हरकत नाही. जो काही माझा समर्थांचा थोडाफार अभ्यास आहे त्यातून मला अनुभवायला आलेले समर्थ हे व्यवस्थापन शास्त्राचे तज्ज्ञ आहेत हे मला जाणवतं. तसंच व्यक्तिमत्व विकासाच्या विषयी सुद्धा समर्थन इतकं समर्थ असं मार्गदर्शन क्वचितच आढळलं. या पुस्तकाविषयी एक असताना की हा एक कौंडलिक अभ्यास आहे. या पुस्तकाच्या बाबतीत अभ्यास करताना आपल्याकडे असं बघायला म्हटलं की व्यवस्थापन शास्त्र आणि व्यक्तिमत्व विकास हे परवलीचे शब्द झालेले आहेत. पण आपली कल्पना इथंच थांबत नाही तर हे शब्द इतकंच नाही तर या संकल्पना ज्या आपल्या नाही तर पाश्चात्यांच्या त्या शास्त्रज्ञांच्या ही आपल्याला देणगी आहे असाही आपला एक ठाम समज आहे. आणि
समर्थांचा अभ्यास करताना कुठेतरी जाणवलं की या विचाराला छेद देणारी ओळ्या मला समर्थ वाचण्यामध्ये सापडल्या. डेल कार्नेगी, अँड्रू कार्नेगींना किंवा स्कॉट हॉल यांच्यासारखे पाश्चात्य या विषयामध्ये जे तज्ज्ञ आहेत त्या लोकांनी हे 150-200 वर्षापूर्वी संकल्पना सगळ्या जगभर पसरवली आणि ह्या संकल्पनेतून मग पुढे झालेलं मार्गदर्शन कॉर्पोरेट वर्ल्डमधल्या लोकांसाठी त्या कंपन्यांसाठी केलं गेलेलं मार्गदर्शन हे आदर्श मानलं जातं. आणि इतकंच नाही तर त्यांची जी उद्धरणं आहेत ती उद्धरणं ही एक काय ती सूत्र कोटेशनची आपल्याला मार्गदर्शन आहे सगळ्या जगभर. गमत म्हणजे अशी की त्यांची कोटेशन्स वाचताना आणि समर्थ मांडण्याचा अभ्यास करताना तर मला एक गोष्ट अशी जाणवली की अरे समर्थांनी या गोष्टी 400 वर्षापूर्वी सांगितलेल्या आहेत, त्याच्या साहित्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. बरं नुसत्या नमूद केलेल्या नाही तर ह्या लोकांच्या कोटेशनमधले विचारच नाही तर शब्द तंतोतंत जुळतात. भावार्थाने सुद्धा कुठलेही कोटेशन घ्या तुम्ही किंवा त्याची एक संकल्पना जसं टीमवर्क तुम्ही म्हणता अशी कुठलीही असू शकेल. आनंद देणं या सगळ्या ज्या कल्पना आहेत व्यक्तिमत्व विकासाच्या निर्देशक ह्या संकल्पनांविषयी डेल कार्नेगी वगैरे सगळ्या पाश्चात्य लोकांची कोटेशनचा आपण आदर्श मानून त्याच्या कंपन्या काही फॉलो करतात. त्यातले अभ्यासक म्हणा विद्यार्थी इथं उपस्थित आहेत. पण आमच्या समर्थांनी 400 वर्ष हीच गोष्ट सांगितली. 400 वर्षापूर्वी म्हणजे डेल कार्नेगी आणि पाश्चात्य संकल्पनेच्या आधी 200 साधारण कालावधी 150-200 धरला तर समर्थांनी त्या आधीच सांगितलं. हे एक वैशिष्ट्य मला खूप प्रकर्षाने जाणवलं त्यात. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कॉर्पोरेट वर्ल्डसाठी असलेले बरेच वर्कशॉप तुम्ही ऐकलेली आहे, यूट्यूबवर पाहिलेली आहे, की व्यक्तिगत विकासावर फोकस करणारी आहे, भौतिक जीवनाशी निगडीत आहे आणि त्याच्या कंपन्यांचं भवितव्य उज्ज्वल करतात. कुठेतरी मला हा परिसर व्यक्तिमत्व विकासाचा संकुचित वाटतो. पण समर्थांची व्यक्तिमत्व विकासाची संकल्पना ही व्यष्टी ते समष्टी म्हणा त्या व्यक्ती मनापासून समाज मनापर्यंत विकसित झालेली आहे तेवढा त्याचा परिसर. हे खूप मोठं सामर्थ्य आहे ह्याचं. इतकंच नाही तर आपलं हेच तत्वज्ञानाचा भारतीय आहे म्हणजे परलोकाची विकास किंवा आपला मोक्ष ज्याला आपण म्हणतो ते अंतिम जगत. समर्थांच्या या व्यक्तिमत्व विकासाच्या ज्या संकल्पना आहेत त्यांच्या ओळ्या आहेत आणि त्यातच आल्याने पाश्चात्य विचारांच्या तज्ञांशी जुळतं तंतोतंत त्यामध्ये समर्थ हे इहलोकीच्या विकासाचाच विचार करत नाही तर इथं घडलेला हा विकास तुमच्या परलोकापर्यंतचा सुद्धा विकसित जीवन करणारा आहे इतका समर्थ आहे. गंमत म्हणजे मी मगाशी म्हटलं की यांची तंतोतंत कशी जुळतात म्हणतात. त्यामध्ये डेल कार्नेगीचं एक कोटेशन आहे, द इसेन्स ऑफ एनी आर्ट लाईज इन हॅपीनेस. हे तत्व डेल कार्नेगीने सांगितलं. कुठल्याही गोष्टीचा कर्मच्च कलेचा म्हणा तुम्ही जे काही कृती करता कार्याचा त्याचा सगळ्यात विकसित असा भाग म्हणा एक परिपक्वता म्हणा कशात असेल तर ती आनंद ह्या कल्पना. मग ती कलाकृती करणारा कलावंत असो किंवा त्याचा आस्वाद घेणारा रसिक प्रत्येकाला त्यातून तो आनंद मिळाला पाहिजे आणि ते आनंदाची जी संकल्पना आहे ही समर्थाने सांगितली. या बाबतीत मला असं सांगायला आवडेल आणि हे कोटेशनमध्येच आहे. वक्तृत्व ही कला आहे. वक्तृत्व कसं असावं वक्त्यांनी कसं बोलावं त्या बाबतीत डेल कार्नेगीने जर सांगितलं इसेन्स ऑफ एनी आर्ट लाईज इन हॅपीनेस. तीच गोष्ट समर्थ सांगतात की वक्तृत्व कला ज्या वक्ता बोलतोय आणि त्या वक्त्याच्या वक्तव्याचा इसेन्स
काय असेल तर तो इसेन्स असेल समर्थ म्हणतात वक्त याने श्रोत्यांची श्रवण कुठे आनंदे भरा. वक्ता जो बोलतोय सांगतोय त्याला तर आनंद मिळालाच पाहिजे, मिळतोच, पण ते ऐकता ऐकता श्रोत्यांनाही त्या आनंदाची अनुभूती मिळायला हवी. आणि तीच कुठल्याही कलेची विकसित व्यक्तिमत्वाची परिसीमा आहे. किती साम्य आहे बघा, शब्दशः साम्य आहे. लेखन ही सुद्धा एक कला आहे. ही लेखन कला जी आहे ती तुम्ही जेव्हा व्यक्त करत असता, होत असते, तेव्हा कशी असावी. तर ते तुमचं लिहिलेलं हस्ताक्षर जे आहे ते बघून पाहणाऱ्याच्या मनाला समाधान मिळावं, आनंद मिळावा. आणि हे फक्त माझ्या अभ्यासातून सांगत नाही, तर आपल्याला कल्पना असेल अच्युत पालवे हस्ताक्षर तज्ञ आहेत, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे. मला एका मुलाखतीत विचारलं की तुमच्या त्या सगळ्या याचं काय म्हणजे कुठला स्रोत तुमचा आदर्श होता. त्यावेळेला त्यांनी दासबोधातल्या समर्थांच्या लेखन प्रक्रिया हा जो एक समाज आहे त्याचा उल्लेख केला. आणि समाजाने संपूर्ण समाज हे तुमचं लेखन कसं असावं यासाठी सांगितलं. अक्षर कसं असावं ते बघणाऱ्याला, वाचकाला मोहन पडतं. बघितल्याबरोबर तुम्ही त्या अक्षराच्या प्रेमात पडावं. मोठ्याची माळ जशी असते, कपोऱ्या मोठ्यांची एक एक मोठी, तसं तुमच्या अक्षरांना जी माळ आहे, ओळ आहे ती असावी. इतकं आकर्षक असल्यानंतर साहजिकच तुम्ही ते वाचण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त होता. आणि हा आनंद घेणाऱ्याला जसा आहे तसाच तो सुंदर, आपण आपोआप म्हणतो काय सुंदर हस्ताक्षर, हे पुढे वाचा वाचू नका. हा जो आनंदाचा आहे समर्थांनी त्यांच्या वाङ्मयातून व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीत हे त्यांचं वेगळेपण आहे. आणि किंमत असो कुठलंही असो तुम्ही एकटे करू शकत नाही. जे सँड्रोपॉन म्हणा किंवा डेल कार्नेगी किंवा कार्नेगी ह्यांची जी कोटेशन्स आहेत त्याला मी काही सांगत नाही, पण तसा हा एक पौराणिक अभ्यास म्हणजे समर्थ वाङ्मय व्यक्तिमत्व विकासाचे विद्या. तेव्हा इतकी समर्थ अशी आपली परंपरा आहे व्यक्तिमत्व विकासाची, जिथे व्यक्ती विकासापासून समाज विकासापर्यंत आणि इहलोकापासून परलोकापर्यंत एवढा त्याचा पैस पसरलेला आहे. हे माझं दुसरं पुस्तक आहे, जरूर वाचा. माझं आहे म्हणून म्हणत नाही, समाजाच्या विचारांसाठी. आणि आपण या एक चुकीच्या काही शब्दामध्ये आहोत की ही देणगी पाश्चात्यांची आहे. एक थोडा उल्लेख असा की हे समाज सांगत नाही, तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा मॅनेजमेंट विषयी त्यांनी 5 सूत्र सांगितली आहे. आणि हा उल्लेख करायला कौटिल्याच्या एक खूप गाडी अभ्यासक मी मला म्हणजे तुझ्या याच्यामध्ये जरूर उल्लेख कर. आणि हे 2400 वर्षापूर्वी कौटिल्याने सांगितलं. ही तेवढी संपन्न परंपरा आपली व्यक्तिमत्व विकासाची आणि व्यवस्थापन शास्त्राची. तिसरं पुस्तक जे आहे ते सौदामिनी समर्थ. 1975 पासून हा जागर आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळीकडे होतोय. 8 मार्चला आपण सगळे साजराही करतो. पण आपल्याला हे माहीत आहे असेल आणि नसलं तर आता होईल की आपली हा स्त्रीशक्तीचा जागर हा आत्ताचा नाही. वेदकालापासून आजपर्यंत स्त्री शक्तीचा जागर चालूच आहे, अव्याहत चालू आहे. क्षेत्र वेदकाळातल्या काही ठराविक 4-2 स्त्रिया बघितल्या आपण, त्यांची नावं सोडली तर आपल्याला नावं परिचित नाही. पण विश्वबाळासारखी एक त्यावेळेच्या काळातली त्यांना ऋषिका म्हणत असत, ऋतुत्व करत असत. योग का यज्ञ वगैरे करताना तिला मंत्र म्हणण्याचा ऋषींच्या भगिनी त्यांना अधिकार होता. त्यातली ही एक विश्वबाळ. आणि तिचा अधिकार इतका मोठा होता की तिने ऋचाची रचना केली. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एवढी तज्ज्ञ होती की त्यावेळेला ऋषिका म्हणून हा लिंगभेद न दाखवता तिला सगळेजण ऋषी म्हणत असत. ऋषी विश्वबाळ अशा या वेदकाळातल्या स्त्रिया आहेत. मुळात स्त्रीचा विकास, स्त्रीचं स्वातंत्र्य, त्या काही आपल्या कल्पना असतील त्याला मौन पाहतात. एक
अहंगंध आणि दुसरा स्त्रियांचा न्यूनगंध. पण ह्या सौदामिनी समर्पितांनी ह्या दोन्हीही गंधांना छेद दिलेला आहे आपल्या कर्तृत्वातून, आपल्या कार्यातून आणि आपल्या समर्पणातून. सौदामिनी समर्पिता यामध्ये वेदकाळापासून आजपर्यंत ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या स्त्रियांनी असं काही अलौकिक कार्य केलं आहे, आपल्या कार्यासाठी त्यांनी जीवन समर्पित केलं आहे आणि तशीच समर्पिता आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी आहे. त्या संपूर्ण आयुष्य ते आणि त्याच्यासाठी समर्पित केलं आहे आणि त्या समर्पणाला एक सौदामिनीचं तेज आहे. अशा या सौदामिनी समर्पिता या पुस्तकामध्ये 46 समर्पितांचा संकलित केलेले आहे. हा प्रबंध ग्रंथ नाही, जसं कवितांच्या बाबतीत मी म्हणलं, हा समीक्षकाची उंची, खोली, पट्टी याची मोजपट्टी लावू नका. तसंच आजपर्यंत अशा समर्पितांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न अनेक लेखिकांनी केलेला आहे. मग मी वेगळं काय केलं तर ज्या आपल्याला अपरिचित असलेल्या, अल्पपरिचित असलेल्या आणि काही तर अपरिचित आहेत आणि नावात परिचित आहेत, अशा सौदामिनी समर्पितांचा या पुस्तकामध्ये संकलन आहे. आजपर्यंत माझ्या वाचनात आलेली पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या अशा स्त्रियांचा उल्लेख आहे. पण संपूर्ण भारतामधल्या स्त्री जीवनाचा याच्या समर्पित स्त्रियांचा एकत्रित वेग मला आढळला असेल, वाचला असेल, तुम्हाला जरूर सांगा. इथं नुसता क्षेत्रमर्यादा या पुस्तकात आपण ओलांडलेली नाही आहे, तर विषय सुद्धा वेगळे आहे. जसं वेदकाळामध्ये म्हटलं की वृत्तिजत्व करणाऱ्या स्त्रिया होत्या, तिथपासूनचा हा स्त्री जगाचा प्रवास आज सगळ्यांच्या त्याच्यामधलं यूट्यूबवर एक बुलडोझर अम्मा म्हणून ते व्यक्तिमत्व आपल्याला परिचित झालेलं आहे. बुलडोझर जवळनं आला तरी आपल्याला भीती वाटते, पण हे जाणून आलेलं एक स्त्री भारतामध्ये आहे या क्षेत्रात. कुस्ती म्हटली की फक्त असे अनेक क्षेत्र आहेत की फक्त स्त्रियांची आहे, तसं पुरुषच नाही, स्त्रियाही मानतात. पण ह्या विचाराला छेद देत एखादी हमीदा बानो ती कुस्तीच्या फडात उतरते आणि कुस्तीच उतरत नाही तर पुरुषांसारखा वेश घालून ती कुस्तीला उभी राहते आणि एक चॅलेंज देते की जो मला हरवेल त्याच्याशी मी लग्न करेन. पण तशी वेळ आली नाही म्हणा. आणि आज जे आपल्याला बोगोटा वगैरे बहिणी दिसतात या क्षेत्रामधल्या, त्याचा पाया या हमीदा बानोने घातलेला आहे आणि तेही क्षेत्र स्त्रियांसाठी वर्ज्य नाही, वर्जित नाही हे दाखवले. अशा अनेक क्षेत्रामधल्या स्त्रिया आहेत की जे आपण साधी गोष्ट विमान चालवलं, त्या विमानात बसायचं म्हटलं तरी सुद्धा जरा धडधडच होते अजूनही. पण एक बाई ठकराल म्हणून साडी खोटून आम्ही सुद्धा ते सुटसुटीत वाटतो म्हणून इथून इतकं चालायला वावरायला वेळ घालतो. पण ज्या बाई 5 वारी नेसून त्यांनी विमान उडवलेलं आहे, तेव्हा स्त्रियांचं कुठलंच क्षेत्र वर्ज नाही. असा हा सौदामिनी समर्पितीचा आजवरचा प्रवास, या पुढचाही प्रवास अखंड राहणार आहे आणि तो प्रवास नक्कीच आपल्या सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे. स्त्री जीवनासाठीच नाही तर एकूणच समाज जीवनासाठी. अशा या सौदामिनी समर्पिता जरूर वाचा. त्या मला कशा वाटताय, कितपत प्रेरणा मिळते त्या प्रतिसादातून मला कळवा, तुम्ही कळवा अशी अपेक्षा आणि विश्वास दोन्ही आहे. याचबरोबर चौथं एक पुस्तक, त्या पुस्तकाची आणखी एक गंमत म्हणजे 3 वर्षापूर्वी ह्याच मंचावरून ते किंडल बुक म्हणून आपण प्रकाशित केलं होतं आणि आज ते मला पुस्तक रूपामध्ये तुमच्या समोर घेता येईल. तेव्हा कुणीतरी म्हटलंय असं त्या पुस्तकाचं शीर्षक आहे. खूपदा असं होतं, कुणीतरी काहीतरी म्हटलेलं असतं की आपण सुद्धा बोलता बोलता आपलं म्हणणं पटवण्यासाठी म्हणतो कुणीतरी म्हटलंय, ते जास्त पटतं. मी म्हटलंय असं सांगितलं तर कोणी ऐकत. त्यामुळे कुणीतरी म्हटलंय असं म्हटलं की आपण लक्षात येईल. अर्थात कुणी म्हटलंय हे आठवलं तर तेही सांगतो आपण, पण कुणी म्हटलंय हे तसं महत्त्वाचं आहे. काहीपेक्षा काय म्हटलंय
हे खूप महत्त्वाचं असतं. खूप मोठी मोठी माणसं सहज काहीतरी सांगून जातात, बोलून जातात आणि ती कोटेशन धरणं ही आपल्या जीवनाची दिशा आणि दशा दोन्ही बदलण्यात येते किंवा एखाद्या गोष्टीकडे आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनाने बघायला शिकवतो. एकच किस्सा त्याचा मी सांगते. तो म्हणजे ब्रिटिश पंतप्रधान चर्चिलच्या बाबतीतला आहे. म्हणजे एक साध्या गोष्टीसुद्धा कशा आपल्याला काहीतरी एक वेगळी दृष्टी घेऊन जातात आणि ते कुणीतरी काहीतरी केव्हा म्हटलेलं असलं तरी आपल्यासाठी ते एक आदर्श असा एक सूत्र बनून जातं. चर्चिल एकदा नेहमी चर्चिल असं म्हणायचे, मी कुणासाठी काहीही करत नाही, मी जे करतो ते फक्त माझ्यासाठी करतो. बघा म्हणजे आपण ते करतो पण म्हणत नाही एवढं, पण चर्चिल सांगायचं असतं. आणि तेव्हा तरी एकदा चर्चिल त्याच्या मित्रांबरोबर गाडीतनं येत असतात आणि वाटेत एका डबक्याच्या तिथं एक कुत्र्याचं पिंजू दिसतं आणि पडत असतं, परत वर येत असतं. थोडं पुढं गाडी गेल्याबरोबर चर्चिल ती गाडी मागे वळवायला सांगतात, गाडीतनं खाली उतरतात, कुत्र्याचं पिंजू आलं काढून देतात बाहेर याच्यावर जमिनीवर ना, गाडीतून बसतात, हात उठतात, चला. मित्रांना छान वाटतं. आज तरी याला पकडता येईल आपल्याला थोडी. नेहमी म्हणतो मी कोणासाठी काही करत, मग आज केलंच की नाही आहे तुझ्यासाठी, सत्कार्य केलं, त्याचा जीव वाचवला. त्याची शांतपणे काय सांगतात बघा, मी त्याच्या सत्कार्य म्हणून पुण्यकर्म म्हणून केलेलं नाही, ही गोष्ट मी माझ्यासाठी केलेली आहे. कशी तर मला सवय आहे दिवसभरातल्या गोष्टी रात्री आठवायच्या आणि झोपायच्या. ह्या सवयीप्रमाणे हीच गोष्ट मला आजही रात्री आठवली असती. आणि अरे त्या कुत्र्याचं जीव मला वाचवणं शक्य होतं पण मी वाचवलं नाही, ह्या गोष्ट मनाला लागून माझी झोपमोड झाली असती. तेवढ्यासाठी मी त्या कुत्र्याचं जीव माझ्या हातनं सत्कार्य वगैरे काहीही घडलेलं नाही. हे जे त्यांनी म्हटलेलं आहे किती आपल्याला सुद्धा प्रेरणादायी आहे बघा. आणि कर्मयोग जो काही गीतेमधला आहे तोच हा योग. मी कुणासाठी काहीतरी बरोबर आहे का योग, मी कोणासाठी काहीतरी केलं हे सांगून ती जी बाधा आपल्याला होते सहज नाहीशी होते. आणि ते चर्चिलने किती साध्या गोष्टींना आपल्याला पटवलंय. गीता वाचली नाही तरी चालेल पण गीतेतलं हे तत्व त्या किस्स्यातून आपल्यापर्यंत पोचतं. अशीच ती उदाहरणं आहेत कुणीतरी म्हटलेली आणि कुणीतरी म्हटलेली आहे आपल्याला प्रेरक आणि एक मार्गदर्शक ठराविक असं हे कुणीतरी म्हटलेलं हे पुस्तक आहे. आज पुस्तक रूपात तुमच्याकडे येते नाही, ज्याचंही श्रेय विवेकजींचं आहे. जसं कवितेच्या बाबतीत त्यांनी पुढाकार घेतला नसता तर माझ्या कविता डायरीतच राहिल्या असत्या, ज्या आज तुमच्यापर्यंत पुस्तक रूपाने पोचल्या. या सगळ्याच अर्थात मी अनेकदा माझ्या ज्या मैत्रिणींना त्रास देते, हप्त्याने त्या कविता गळी उतरवते नाही म्हणत कानी उतरवते. रेडिओ विश्वासवरील या कवितांच्या वाचनाचा कार्यक्रम झाला आणि असा वेळोवेळी श्रोत्यांकडून जे प्रोत्साहन मिळालं. आजच्या या सगळ्या कार्यक्रमांसाठी विवेकजी असतील काही गोष्टी विचारल्याबरोबर त्याची एक पुस्तकामध्ये एक सौदामिनी समर्पित आहे. आज आपल्याबरोबर संवादासाठी जो उपस्थित आहे, मला वाटतं आणखी वेगळा आनंद काय असावा. आणि या चारही पुस्तकांचं प्रकाशन करताना कुलकर्णी सरांसारखे, हरिभाऊंसारखे कवी नरेश महाजन यांच्यासारखे महाराष्ट्रातले प्रसिद्ध कवी आणि त्यांच्याबद्दल मी काय सांगेन. त्यांचं गाय म्हणजे समर्पिता, सौदामिनी समर्पिता याचं साक्षात उदाहरण आहे. आणि ते कसं झालेल्या संवादात मला नक्कीच जाणवणार आहे, तुमच्यापर्यंत पोचणार आहे. तेव्हा या 4 पुस्तकांच्या बाबतीतलं माझं मनोगत अगदी मोकळेपणाने तुमच्यासमोर व्यक्त केलं, बोलले. सगळे उपस्थित आहात, मान्यवर सगळे उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते या पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे. याबद्दल मला कृतज्ञता आणि कृतज्ञता आहे. धन्यवाद. तुम्ही जो काही अल्प असा परिचय पुस्तकांचा करून दिला त्यामुळे नक्कीच
उत्कंठा वाढली आहे की ह्या चारही पुस्तकांमध्ये काय वेगळं वाचायला मिळालं. तर ज्या कारणासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत तो पुस्तक प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार करणार आहे. तर मी आपल्या आजच्या चारही मान्यवरांना विनंती करते की कृपया आपण पुस्तकाचं प्रकाशन करावं. अनुक्रमे सौदामिनी समर्पिता या पुस्तकाचं प्रकाशन श्री गौरी सावंत यांनी, तर समर्थ वाङ्मय या पुस्तकाचं प्रकाशन श्रीराम कुलकर्णी सरांनी, तर मीन उडते माझी मीन उडते या पुस्तकाचं प्रकाशन श्री नरेश महाजन सर यांनी आणि कोणीतरी म्हटलंय या पुस्तकाचं प्रकाशन श्री विवेकजी मेहत्रे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. या पुस्तकास मिळो यश अपार, वाचकांच्या मनावर होऊ शाश्वत विकार. लाखात एक हा प्रकाशन सोहळा मराठी साहित्याचा उजळ उठावा. शुभेच्छा विनिता जिंगा देऊया. अच्छा, प्रत्येकाच्या हातात एक एक पुस्तक घेऊन ठेवा. मग दुसरं घेऊ. एक एक घेऊ. म्हणजे याचा फोटो काढून आलं लक्षात. फोटो झाला की सांग, म्हणजे आम्ही दुसरं पुस्तक घेऊ. क्या दादा श्री विश्वास ठाकूर सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर काय सर नाही असं या नाही. हो सर ओके. पण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि अशा प्रकारे डॉक्टर विनीता परांजपे लिखित चारही पुस्तकांचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले आहे असं मी जाहीर करतो. डॉक्टर विनीता परांजपे यांना शुभेच्छा देऊया आणि वळूया पुढील कार्यक्रमाकडे. आज आज प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले श्री नरेश शंकर महाजन सर म्हणजे नाशिकच्या
साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक उल्लेखनीय नाव. गेल्या 55 वर्षापासून कवी मंडळ, लोकहितवादी मंडळ, संवाद, सावना अशा विविध संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या झुसरुंटा, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल इत्यादी शाळांमध्ये 30 वर्ष त्यांनी अध्यापन केलेलं आहे. विविध वृत्तपत्रातून त्यांनी पत्रकारिता केलेली आहे. त्यासोबतच त्यांचे आजवर अनेक कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. मी विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख माननीय श्री विश्वास ठाकूर सर यांना विनंती करते की आपण महाजन सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. श्री महाजन सर यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावे. अतिशय संक्षिप्त रूपामध्ये, कारण त्यामुळे व्यासपीठ आणि मित्रांनी अतिशय संक्षिप्त रूपामध्ये मी या ठिकाणी बोलतो. बरेच लोकांना बोलायचं आहे, नंतर मुलाखत पण आहे आणि कार्यक्रमात वेळ आहे. आज या ठिकाणी विनेताताई पुस्तकाच्या प्रकाशन जे झालेलं आहे त्याचा मला फार आनंद होतो. याही वयामध्ये पण नेहमी वयाचा उल्लेख करतो, परंतु खरोखर याही वयात जो त्यांनी उत्साह ठेवलेला आहे तो अत्यंत प्रेरणादायी आहे. आता सुद्धा त्यांचं अस्खलितपणे त्यांनी 40 पुस्तकांचे जे निवेदन केलेले आहे ते इतकं सुंदर होतं. त्यांची मी ISPL-वरती 2दा मुलाखती घेतलेली आहे. तेव्हाही मला जाणवलं की त्यांचं वाचन, अभ्यास आणि साहित्यावरची निष्ठा ही विलक्षण आहे. त्यांनी या सगळ्या आपल्या छंदावर नितांत प्रेम केलेले आहे आणि असं प्रेम केलेलं आहे म्हणूनच त्यांच्या हातून इतकं छान लिखाण झालेलं आहे. आज माझ्यापुढे म्हणजे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कवितेवरती बोला, कवितेच्या पुस्तकावरती. तर माझी मीना होते हे त्यांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक हे अतिशय सुंदर असं आहे, नितळ असं आहे. म्हणजे सदाफुलीचं फूल कसं असतं, साधं सुधं, इतकं निर्मळ आणि सहज त्यांची ही सगळी रचना आहे. अनेक विषय त्याच्यामध्ये धार्मिक आहे, कौटुंबिक आहे, थोडंसं वयाच्या अनुषंगाने आलेले ते सामाजिक प्रश्न आहेत. त्या सगळ्या गोष्टीचा धांडोळा त्यांनी कवितेच्या माध्यमातून त्यांनी घेतले. आतापर्यंत त्यांचं गद्य लिखाण विपुल आलेलं आहे, पण कविता आल्या नव्हत्या. मला त्यांचं फार कौतुक वाटलं की त्यांना वाटलं की या सगळ्या कविता कशा काय सगळ्या, ही प्रत्येक कविता आपली कविता आवडते पण या लोकांपर्यंत जायला पाहिजे, खरोखर लोकांपर्यंत जायला पाहिजे अशाच या कविता आहेत. साध्या सुध्या निर्मळ. मला तुम्ही सांगितले की उगीच समीक्षेच्या लोकांनी तुम्ही बघायला गेला दृष्टीने तर आयुष्यात कुठल्याच गोष्टीचा आनंद मिळत नाही. आपण साधे आहोत, मध्यवर्गीय आहोत, साधे सुद्धा आपण जगतो. त्या साध्या सुध्या दृष्टिकोनातून जगाकडे तुम्ही जेव्हा पाहायला लागा तेव्हा तुम्हाला या साध्या साध्या गोष्टीचा आनंद अतिशय छान मिळत जातो. आणि म्हणून या कवितेची मांडणी अतिशय खूप सुंदर आहे. आणखीन एक गोष्ट त्या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की लोकांना सांगितल्याशिवाय समजणार कसं. त्यांनी एवढ्या कविता केलेल्या आहेत, हे जर पुस्तक प्रकाशन झालं नसतं तर कळलंच नसतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून अशा प्रकारे विवेकजींनी अशा प्रकारे लेखकांना जवळ करून त्यांची पुस्तकं काढली, ते काढतायत. विवेक ही फार मोठी गोष्ट आहे. ते लोकांना सांगितल्याशिवाय काय करणार. कोणीतरी येणार माझ्या घरी का महाजनात तुम्ही काय कविता केली असं कोणी विचारणार आहे. म्हणून लोकांपर्यंत जाणं फार महत्वाचं आहे. पण हे लोकांपर्यंत जाण्याचा उत्साह याही वयात त्यांनी टेकवला, मनापासून हे गोष्टी केली, त्याबद्दल मला त्यांचं फार कौतुक करायचं वाटतं. आणि हा जो सभागृहाचा वातावरण जे आहे ते विश्वासजी अनेक लेखकांना या ठिकाणी यासाठी लोकांपर्यंत नेण्याचा सतत प्रयत्न करतात. अनेक कवींना त्यांनी या ठिकाणी लोकांपर्यंत नेलेले, हे मुद्दा मी आता सांगतोय, फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून हे पुस्तक रूपाने तुमच्यापर्यंत आलेले, त्याचा आस्वाद तुम्ही या ठिकाणी जरूर घ्यावा.
आयुष्यातलं जे एकटेपण आहे ना, हे एकटेपण दूर करणं हे आपल्याच हातात आहे. आणि प्रतिनिधनानंतर सुद्धा ते खचून गेले नाही, रडत बसल्या नाही. दुःख होतं, विरह जाणवतो, पण हा उल्लेख मी मुद्दाम करतो की त्यांनी आपलं उरलेलं आयुष्य छानपैकी भरून काढलं. आणि त्याबद्दल देव त्यांना नक्कीच त्यांना धन्यवाद देत असेल की भाई तू रडत बसलीस नाही, इतकं सुंदर तुला आयुष्य दिलेलं आहे ते नुसतं रडण्यात घालवलेलं नाही. आणि म्हणून मला त्यांचं फार कौतुक वाटतं की त्यांनी छान मैत्री जमवल्या, छान समूह जमवला आणि आपल्या या सगळ्या साहित्याचा आस्वाद हा सगळ्यांपर्यंत जाण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करीत आहेत. ही फार मला महत्वाची गोष्ट आहे. आणि अनुभव संपन्न जे आहे त्यांचं आयुष्य हा जो प्रदीर्घ असा 70-80 वर्षाचा त्यांच्या जीवनाचा जो पट आहे तो अनेक अनुभवांनी त्यांनी संपन्न केलेला आहे. आता तुम्ही ऐकले किती विषय आहेत. म्हणजे त्या स्वतःबद्दल स्वतःच्या कविताच या ठिकाणी मांडत नाही, इतरही महिलांकडे त्या किती उदार मनाने किती मोठ्या मनाने बघतायत. एका महिलेने दुसऱ्या महिलेचं कौतुक करणं हे किती फार छान गोष्ट आहे. किती महिलांचं त्यांनी या ठिकाणी कौतुक करून त्याची पुस्तकं काढलेली आहे, त्यांच्यावर लेख लिहिलेले आहेत, ते आकाशवाणीवर आलेले, विश्वास रेडिओवर आलेले, वर्तमानपत्रात आलेले. म्हणजे इतरांचं कौतुक करण्यामध्ये सुद्धा फार मनाचा मोठेपणा लागतो, तो त्यांच्याजवळ आहे. ही जी सूक्ष्म वाक्यांनी आहे ही विनीताताई जो अतिशय छान आहे, उत्तमपैकी. त्यांच्याबरोबर मी गावकरीमध्ये काम केलेलं आहे, नेहमी आमची गाडवेट होते, त्यामुळे त्यांचा अभ्यास, त्यांचं त्या ठिकाणी सगळा विचार करायची पद्धत ही अतिशय सुंदर आहे. आणि म्हणून त्यांनी ही जी सगळी पुस्तकं काढली त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यामध्ये त्यांनी भक्तिभाव कसा विशिष्ट प्रकारे आणलेला आहे ते मी माझ्याच या ठिकाणी 4 ओळी वाचून दाखवतो माझ्या याच्यानं की म्हणजे धार्मिक आध्यात्मिक सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे. तर मी त्यातल्या ज्या भक्तिभावाच्या कविता आहेत त्यातली 4 ओळ म्हणजे माझं जे मत आहे ते वाचून दाखवतो. विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता विठ्ठलच व्हावे, राधाकृष्ण म्हणत मला कृष्णमय व्हावे, ही भक्तीची श्रद्धेची उत्कटता कवयित्री अतिशय नेमकेपणाने पटवून देतात. दिंडीतील प्रत्येक वारकरी स्वतःच विठ्ठल होऊन जाताना आपण पाहतो आणि राधेला तर कृष्णाची गरजच पडत नाही, कारण ती स्वतःच कृष्ण होऊन जाते. अशा भक्तिभावाने ते या भक्तिरसातल्या कविता वाचायला मिळतात. म्हणजे केवळ भक्तिरसातल्या नाही, सगळ्याच कविता त्यांनी अतिशय छान लिहिलेल्या आहेत. त्यातल्या 1-2 फक्त मी या ठिकाणी वाचून दाखवतो आणि ऐका. एकच कविता म्हणतो. कुणी घर देता का घर, मागत होता एक म्हातारा, आजचं म्हातारपणे मागतं एक दान, कुणी कान देता का कान, कुणी कान देता का. अरे एकटेपणा म्हणायचं आहे का, कुणी कान देता का कान. या ठिकाणी मला इतकं या ठिकाणी या ओळी भावल्या. तर माझे असे अनेक मित्र आहेत आता वयस्कर 94-95 ऐकू येत नाही, त्यांना भेटता येत नाही मला. म्हणजे त्यांचं अस्तित्व आहे पण त्या विचारांना ऐकू येत नाही, यंत्र नीट काम करत नाही, यंत्र कसं चालवायचं माहित नाही. असे अनेक लोक माझे वयस्कर मित्र आहेत, पण ते अस्तित्व असून सुद्धा मला त्या ठिकाणी त्यांना भेटता येत नाही, त्यांच्याशी बोलता येत नाही, संवाद साधता येत नाही. आणि संवादाला जीभ आणि कान दोन्ही लागतात. त्यातल्या त्यात कान हे फार महत्वाचे. म्हणून मला यांनी या कवितेमध्ये जे म्हटलेले नको वसन नको धन द्या कान, अलिशान महाली राजा बंदिवान, राजा महाली राजाची शान, मुलगा सुंदर देतात मान, एकट्या पडल्या म्हाताऱ्याला हवं एकच दान, कुणी कान देतं का. ऐकायला आतुर मन मोकळं करायलाही आहेच कोण, एकट्या पडल्या म्हातारपण मागतं एकच दान, कुणी कान देतं का कान, कुणी कान देतं का कान. तुम्हाला वेळ पुरत नाही, आमचा वेळ सरत नाही, तुम्हाला वेळ पुरत नाही, आमचा वेळ सरत नाही. सखे सोबती गेले सोडून, आठवणीचं गाठोडं मागं ठेवून, एकटं पडलं म्हातारपण म्हणूनच मागतोय एकच दान, म्हणूनच मागतोय एकच दान, कुणी कान देतं का कान, कुणी कान देतं का कान. आणि म्हणूनच आपण कान देऊ या ठिकाणी हा सगळा संवाद यांचा मगाशी ऐकला, त्याचा एक वेगळा आनंद झाला. संवाद ऐकणं, 2 मित्र एकमेकांशी बोलतायत, फार सुंदर हा सगळा सोहळा असतो आणि त्यासाठी आपले कान शावत असतात.
पाहिजे. आणि म्हणून आयुष्य बाकी काही नाही तर डोळे आणि कान एवढंच परमेश्वराकडे मागणं असतं. तसे या ठिकाणी या इतर कसलंच मागणं करत नाही, तर कानाचं मागणं करताय. तर तुम्हाला खूप मनापासून सदिच्छा. खूप छान सगळं पुस्तक आहे. इतरांनाही बरं बोलायचं आहे म्हणून मी या ठिकाणी थांबतो. आणखी मी काही निवडल्या होत्या कविता, पण या ठिकाणी तुम्ही ते पुस्तक हातात घेऊनच वाचा. फार सुंदर कविता आहे हे मी तुम्हाला नक्की, आणि तुम्हाला नक्की आनंद देते. अतिशय निकळ असा आनंद देते तुमच्या वाटतील अशा या सगळ्या कविता आहेत. पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आणि आपण माझे 2 शब्द मनापासून ऐकले, कान देऊन ऐकले त्याबद्दल धन्यवाद. मगाशी त्यांनी म्हटलं की मी हे का केलं, चर्चेत ते उदाहरण चित्राला वाचवलं. तर मी का इथे आलो, तर माझी पत्नीची मैत्रीण आहे, ती माझी रात्री झोप उडेल, तुम्ही का नाही आला तिथे, म्हणून मी या ठिकाणी व्याख्यान आलो. धन्यवाद सर. यानंतर आपले आजचे दुसरे प्रमुख पाहुणे श्री डॉक्टर राम मनोहर कुलकर्णी यांच्याविषयी सांगायला मला आवडेल. त्यांनी M.Com, M.Phil, PhD, DBA, DRD इत्यादी पदवी संपादन केलेले आहे. गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक येथे विभागीय सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. त्यासोबतच त्यांनी विविध पदभार सांभाळलेले आहेत. त्यांना आजवर आदर्श प्राध्यापक, नाशिक रोड भूषण, गुणवंत गुरु अशा अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांनी एकूण 100 पुस्तकांचं लेखन आणि 30 पुस्तकांचं संपादन केले आहे. मी श्री विवेकजी मेहत्रे यांना विनंती करते की कृपया आपण कुलकर्णी सरांचा सत्कार करावा. आपण सगळ्यांनीच एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. डॉक्टर राम कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाच्या उत्सव मूर्ती म्हणता येतील अशा ज्यांनी आज 4 पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे, म्हणजे लेखन केलेलं आहे आणि आम्हाला मोठेपणा दिल्यामुळे आमच्या हस्ते ते प्रकाशित झालेले आहे. अशा सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री डॉक्टर विनिता परांजपे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि आपल्या सर्व नाशिककरांना परिचित असलेले, ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाबद्दलचा आणि आपल्या नावाबद्दलचा विश्वास सर्व नाशिककरांमध्ये निर्माण केलेला आहे, असा विश्वास ब्रँड त्यांनी स्थापित केला नाशिक शहरात, असे श्रीयुत विश्वास ठाकूर. श्रीमती गौरी सावंत, प्रकाशक श्रीयुत विवेक मेहत्रे, श्रीयुत हरिविनायक कुलकर्णी, सूत्रसंचालिका श्रद्धा कराळे, व्यासपीठासमोर बसलेले मान्यवर डॉक्टर काकतकर, श्रीमती अरुंधती कुलकर्णी, श्रीयुत आदित्य पारख, प्राध्यापक लक्ष्मीकांत भट. मी सर्वांची नावं घेऊ शकतो, परंतु वेळाभावी सर्वांची मी नावं घेत नाही, परंतु आपण देखील सर्व मान्यवरच आहात. नुकतंच माझ्या हस्ते समर्थ वाङ्मय व्यक्तिमत्व विकासाचे विद्यापीठ या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. तसं बघितलं तर 4 पुस्तकं आमच्या हातामध्ये घेऊन ती प्रकाशित करण्यात आलेली आहेत, परंतु प्रामुख्याने माझ्या हस्ते समर्थ वाङ्मय या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. याचं कारण मी देखील एक समर्थ सेवक आहे. टाकळी येथील श्री मारुती देवस्थान जे आहे समर्थ रामदास स्वामींचं, त्याचं विश्वस्त म्हणून मी अनेक वर्ष काम केलेलं आहे टाकळी देवस्थानचं. आणि अलीकडे जो जीर्णोद्धार झालेला आहे तो आमच्या कारकिर्दीतच टाकळी देवस्थानचा जीर्णोद्धार झालेला आहे. आणि समर्थ सेवक असल्यामुळे आणि डॉक्टर विनिता परांजपे या देखील समर्थ सेविका असल्या कारणानं त्यांचा माझा बऱ्याच वर्षांचा परिचय आहे. त्यांचे गुरु डॉक्टर मोस गोसावी सर, जे आमचे देखील गुरु होते, त्यांनी देखील या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर गोसावी सर त्यांच्या शिष्या डॉक्टर विनिता परांजपे, डॉक्टर गोसावी सरांचा शिष्य मी स्वतः, मी अभिप्राय दिलेला आहे या पुस्तकामध्ये. आणि माझे शिष्य श्री आदित्य पारख जे आहेत त्यांचा देखील अभिप्राय आलेला आहे.
शिष्यांची परंपरा आणि गुरु शिष्यांची शृंखला जी आहे ती अतिशय ओघवते आणि प्रवाही स्वरूपामध्ये या पुस्तकातून दिसून येते. 4 पिढ्या गुरु शिष्यांच्या याच्यातून आपल्याला ध्वनित होत आहे या पुस्तकातून. आणि समर्थांनी जे सांगितलेलं आहे ते जीवन अक्षरशः डॉक्टर विनिता परांजपे जगलेले आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यांनी अनेक पदव्या प्राप्त केल्या ज्या आमच्या शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक लोकांसाठी आवश्यक असतात, प्रिन्सिपल लोकांसाठी आवश्यक असतात. त्या एमफिल PhD या पदव्या देखील त्यांनी संपादन केल्या. अनेक वर्ष दैनिक गावकरीचं उपसंपादक म्हणून त्यांनी काम केलेले संपादक मंडळामध्ये मोठं कार्य आहे त्यांचं. आणि समर्थ रामदासांनी जसं म्हटलेलं आहे की दिसा माझी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. हे त्यांनी प्रत्यक्ष स्वतःच्या जीवनामध्ये त्या उक्तीनुसार प्रत्यक्षात मध्ये कृती केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या हस्ते आजपर्यंत या 25-26 पुस्तकांचं लेखन हे झालेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे नॉलेज इज पॉवर हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्ञानसत्ता ही अन्य सर्व सत्तांपेक्षा श्रेष्ठ आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. परंतु अनलेस वी युटिलाइज अवर नॉलेज, अप्लाय अवर नॉलेज इन टू प्रॅक्टिस, इट इज ऑफ नो यूज. हे देखील कोटेशन आपल्याला माहिती आहे. जोपर्यंत आपण आपलं ज्ञान हे प्रत्यक्षामध्ये व्यवहारामध्ये उपयोगात आणत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे समर्थांनी जसं म्हटलेलं आहे जे जे आपणास ठावे हे ते इतरांचे सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हे देखील डॉक्टर विनिता परांजपे यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे की त्यांनी जे काही वाचन केलं त्यांना जे काही ज्ञान प्राप्त झालं त्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामींचं वाङ्मय हे त्यांनी पूर्णपणे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये दासबोध आहे, मनाचे श्लोक आहेत, करुणाष्टक आहे, मनोबोध आहे. म्हणजे जे समर्थ रामदासांनी लिहिलेलं आहे त्या प्रत्येकाचं विश्लेषण करून त्यांनी याच्यामध्ये मांडलेलं आहे. 112 पानांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये 3 प्रकरण आलेली आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितले की 400 वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी हे सर्व वाङ्मय निर्माण केलेलं आहे. आणि पुढे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही जी संकल्पना आहे ही पुढे 17व्या-18व्या शतकामध्ये निर्माण झाली. पर्सनॅलिटी हा शब्द तुम्हाला पर्सोना या शब्दापासून निर्माण झालेला आहे. पर्सोना या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला. पर्सोना याचा अर्थ मुखवटा. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपण मुखवटा कसा घातलेला आहे आपण अजूनही दशावतार मध्ये बघतो आपण की कुणी रामाचा मुखवटा घालतं, कुणी हनुमानाचा मुखवटा घालतं, कुणी रावणाचा मुखवटा घालतं. तर मुखवटा जसा कसे आपली पर्सनॅलिटी याचा अर्थ पर्सनॅलिटी हा शब्द सुरुवातीला आपल्या बाह्य दर्शनावरून लोक म्हणायचं की एखादी व्यक्ती चांगली दिसायला असेल, चांगला पुरुष एखादा चांगली हाईट असेल, बांधीसूर असेल किंवा एखादी स्त्री सुंदर असेल दिसायला तर केवळ बाह्य दर्शनानं त्या पुरुषाचं किंवा स्त्रीचं व्यक्तिमत्व हे चांगलं आहे, आकर्षक आहे असं म्हटलं जातं सुरुवातीच्या काळामध्ये. परंतु नंतर व्यक्तिमत्व विकास हे शास्त्र जसं विकसित होत गेलं तसं लोकांचं लक्षात यायला लागलं की अंतर्गत गुण व्यक्तिमत्वातले हे जास्त महत्वाचे आहे. आणि अंतर्गत गुण जर आपण डेव्हलप केले तर आपल्या बाह्य वर्तनामध्ये देखील परिवर्तन होतं. हे जेव्हा लोकांच्या लक्षात यायला लागलं त्यावेळेला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही संकल्पना जागतिक पातळीवर मान्यता प्राप्त झाली. आणि नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी व्यक्तिमत्वाबद्दलचे आपले विचार मांडलेले आहेत मग ते अलीकडच्या काळातले शिवखेडा असतील, नेपोलियन हिल्स असतील अगोदरच्या काळातले किंवा मॅडमने जसा उल्लेख केला परांजपेंनी तसे डेल कार्नेगी असतील, अँड्रू कार्नेगी असतील, या सर्व लोकांनी गेल्या 150 ते 200 वर्षामध्ये व्यक्तिमत्वाच्या संकल्पना सगळ्या मांडलेल्या आहेत, व्यक्तिमत्व विकासाच्या किंवा नेतृत्वाच्या. परंतु समर्थ रामदास स्वामींनी 400 वर्षांपूर्वीच या सर्व संकल्पना त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. अगदी आत्मविश्वास हा आपल्यामध्ये असला पाहिजे. तर समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना म्हटलेलं आहे शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कसे चालत होते तर अत्यंत आत्मविश्वासपूर्ण त्यांची चाल होती. ते कसे बोलायचे, ते कसे वागायचे, ते लोकांना सलगी कसं द्यायचं, म्हणजे आपल्या सहकार्यावर प्रेम करणं हे कसं करायचं हे सर्व बघण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये समर्थ रामदासांच्या आपल्या लक्षात येते की त्यांनी कशा प्रकारे विचार आपले मांडले आहे. किंवा केल्याने पर्यटन, पंडित मैत्री समेत संचालन, चातुर्य येत असे ऋणुजा फार, हे देखील त्यांचं वचन आपल्याला सर्वांना लक्षात घेण्यासारखं आहे की पर्यटन केल्यानं, भ्रमंती केल्यानं आपल्याला चातुर्य. आज देखील आपण जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये फिरतो
आपण अनेक देश बघितले असतील किंवा भारतातले अनेक प्रदेश बघितले असतील, तर त्यामुळे निश्चितपणे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. तिथली चालीरीती कसे आहेत, तिथले संस्कार कसे आहेत, तिथल्या लोकांची मानसिकता कशी आहे. अगदी महाराष्ट्रामध्ये जरी आपण फिरलो तरी आपल्याला लक्षात येईल की विदर्भातल्या लोकांची मानसिकता वेगळी आहे, मराठवाड्यातल्या लोकांची मानसिकता वेगळी आहे, मुंबई पुणे साईडची मानसिकता वेगळी आहे, आणि तिथे सिंधुदुर्ग रत्नागिरीला गेलो आपण तिथल्याही लोकांची मानसिकता वेगळी आहे. म्हणजे याच्यामुळे आपलं चातुर्य ज्ञान हे वाढीस लागतं. हे समर्थांनी 400 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं आहे. अशा अनेक त्यांची वचनं आहेत, दासबोधामध्ये आहेत, मनाच्या श्लोकामध्ये आहे. माइंड मॅनेजमेंट, मनाचं व्यवस्थापन, ही संकल्पना अलीकडे गेल्या 50 वर्षात निर्माण झालेली आहे, मनाचं व्यवस्थापन. परंतु समर्थांनी मनाच्या श्लोकाद्वारे 400 वर्षांपूर्वी माइंड मॅनेजमेंट ही संकल्पना मांडलेली आहे. त्यामुळे समर्थांचं दूरदृष्टी ही आपण फार इथं लक्षात घेतली पाहिजे. आपल्या मनाचं बुद्धीच्या सहाय्याने व्यवस्थापन करता आलं पाहिजे, हा विचार समर्थांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये मांडलेला आहे, मनाच्या श्लोकामध्ये, की आपलं मन हे चंचल असतं, ते भरकटत असतं वेगवेगळ्या विषयांकडे, परंतु त्या मनाला आपल्याला नियंत्रित करता आलं पाहिजे. आणि ते नियंत्रित करण्याचा मार्ग कोणता, तर आपली सत्सद विवेक बुद्धी. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की आपला विवेकाचा दिवा हा सतत तेवढंच ठेवला पाहिजे. आणि मनाला जरी काही वाटलं तरी सत्सद विवेक बुद्धीला आपण विचारलं पाहिजे की ही गोष्ट योग्य आहे का अयोग्य आहे, आणि जर ती योग्य वाटली तर ती गोष्ट प्रत्यक्षात केली पाहिजे. अशा अर्थाने बुद्धीच्या सहाय्याने मनाचं व्यवस्थापन कसं करावं हे देखील समर्थांनी 400 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. तसं म्हटलं तर प्रत्येक श्लोकावर, दासबोधातल्या किंवा मनाच्या श्लोकांमधल्या प्रत्येक श्लोकावर एक एक व्याख्यान देता येईल अशा प्रकारची काय अशा प्रकारचं ज्ञान हे समर्थ वाङ्मयामध्ये असलेलं आपल्याला आढळून येतं. परंतु डॉक्टर विनिता परांजपे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि पुढच्या काळामधले जे काही लोक होऊन गेले मॅनेजमेंट क्षेत्रातले, लिडरशिप क्षेत्रातले, मग त्याच्यामध्ये अँड्रू कार्नेगी असतील, डेल कार्नेगी असतील, किंवा अलीकडच्या काळातले पीटर ड्रकर असतील, त्यांनी मांडलेले कोटेशन्स, त्यांनी मांडलेल्या संकल्पना याच्यापेक्षा देखील श्रेष्ठ समर्थ रामदासांनी मांडलेल्या संकल्पना कशा होत्या, 400 वर्षांपूर्वी मांडलेल्या संकल्पना, हे देखील त्यांनी सोदाहरण विविध प्रकारची उदाहरणं देऊन आपल्या या पुस्तकामध्ये पटवून दिलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं एक चांगलं दर्जेदार अशा प्रकारचं पुस्तक समर्थ वाङ्मय व्यक्तिमत्व विकासाचे विद्यापीठ हे प्रकाशित केल्याबद्दल आणि त्याबरोबर इतर देखील 3 पुस्तकं प्रकाशित केल्याबद्दल मी डॉक्टर विनिता परांजपे यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्यांची लेखणी आणि त्यांचं लेखन यापुढे देखील असंच बहरत जावं अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. या पुस्तकाला गोसावी सरांची प्रस्तावना सरांनी म्हटल्याप्रमाणे मिळाली होती आणि आज त्यातल्यात नाही आहे खंत नक्कीच मनाला माझ्या जाणवते लागते. अशा मी काही गोष्टींपुढे आपला इलाज सरांनी इतक्या सहजपणे मला त्या प्रस्तावनेसाठी उतार दिला. सरांचा अभिप्राय आहे, आदित्य इथं आहे की ज्या विद्यार्थीच्या भूमिकेतून त्या पुस्तकाचं त्यांनी मूल्यमापन केलेलं आहे. हा गोसावी सरांचा इलाज हा स्मरण या क्षणी होत आहे आणि मगाशी राहून गेलं बोलण्याच्या ओघात याबद्दलची खंतही मी व्यक्त करते आणि पुढील कार्यक्रम. धन्यवाद. यापुढील मान्यवर आहेत श्री विवेकजी महेंद्रे. त्यांचा सत्कार रेडिओ विश्वासचे स्टेशन डायरेक्टर डॉक्टर हरिभाऊ कुलकर्णी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. विवेकजींबद्दल सांगायचं म्हणजे माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आहे त्यांच्या विविध गुणांबद्दलची. त्यांचं शिक्षण BE सिव्हिल, ME इंजिनिअरिंग, MBA, MDT असं झालेलं आहे. तसे लोकप्रसिद्ध लोकप्रिय व्यंगचित्रकार, ख्यातनाम चित्रकार, दूरदर्शन सूत्रसंचालक अशी एक मोठीच्या मोठी नामावली आहे. 23 पुस्तकांचे लेखक, 654 पुस्तकांचे प्रकाशक, 655 पुस्तक आज प्रकाशित होतात. 29 वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा घेणारे मोटिवेशनल कोच आणि पुन्हा एकदा सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार. विवेकजींना मी विनंती करते की कृपया त्यांनी आपला मंत्र करावा. नमस्कार. आजच्या उत्सवमूर्ती डॉक्टर विनिता परांजपे आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना मी तुम्हाला अभिनंदन. प्रत्येकाचं नाव मी घेत नाही, परंतु सर्वांची अगदी जवळीक आहे, परिचय आहे, ते आपापल्या क्षेत्रामध्ये दिग्गज आहेत
आणि अशा व्यक्तींना व्यासपीठावरती एकाच वेळी एकाच दिवशी एकत्र बोलवणं हे किती कठीण काम असतं हे आयोजक म्हणून मला कल्पना यायची. आज 2 योगायोग आहेत. आत्ताच डॉक्टर राम कुलकर्णी यांनी ज्या पुस्तकाचं विवेचन केलं, आपला अभिप्राय दिला, त्यात त्यांनी एक महत्वाचा शब्द वापरला की विनीताताईंकडे एक अशा प्रकारची सतसत विवेक बुद्धी आहे. पत्रकार म्हणून काम करताना, लेखक म्हणून काम करताना, समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं आयोजित करताना, अनेक गोष्टी करत असताना त्यांच्यात एक सतसत विवेक आहे. आणि आज 5 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय सतसत विवेक दिन आहे. आणि अशा दिवशी त्यांची पुस्तकं प्रकाशित होत आहेत, हा एक चांगला योग आहे. आत्ताच आपण ऐकलं की उद्वेली बुक्स या आमच्या संस्थेतर्फे अनेक 150हून अधिक ई बुक्स प्रकाशित झाली आणि आज 654-655 पुस्तक प्रकाशित होत आहेत. ही आमच्यासाठी बाकीची गोष्ट आहेच, पण आमच्याकडे अनेक लेखकांची, आम्ही कोणाची 14, कोणाची 16, डॉक्टर सुधीर मुंडकर यांची 18 अशी अनेक पुस्तकं प्रकाशित केली, पण ती वेगवेगळ्या वेळीच केली, वेगवेगळ्या कालखंडात केली. एकाच दिवशी एकाच लेखिकेची 4 पुस्तकं एकाच व्यासपीठावर प्रकाशित होण्याचं पाहणं एक प्रकाशक म्हणून मला खूप वेगळं वाटतं. आणि तुम्हाला वाचक म्हणून सुद्धा किती विविधता आहे. यातलं एकही पुस्तक एकासारखं एक नाहीये. प्रत्येक पुस्तक आपल्या दृष्टीने परिपूर्ण आहे. आणि जर यावर्षी स्पर्धेसाठी त्यांची 4 पुस्तकं गेली तर परीक्षकांना प्रश्न पडणार आहे की नेमकं यातल्या कोणत्या पुस्तकाला पारितोषिक द्यावं. कारण 4 वेगवेगळ्या जॉनर खाली त्यांना 4 पुरस्कार द्यावे लागतील. अतिशय वेगळ्या प्रकारची पुस्तकं, वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण, गुणग्राहकता अद्याप जे पुस्तक आहे समर्पिता सौदामिनी, तुम्ही जर त्याच्यात पाहिलं तर इतका व्यापक कालखंड आहे की वेदापासून ते आता गौरी सावंत पर्यंत त्यांनी त्या पुस्तकामध्ये अनेक 46 सौदामिनींचं वर्णन केलंय. कशी माहिती शोधली, कशी ती गुंतली, कशी सादर करण्यात ती सोप्या शब्दांनी 4वी-5वीच्या विद्यार्थ्यांनी वाचलं तरी त्याला समजेल आणि आदर वाढेल. समर्थांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं एक शीर्षकच इतकं बोलक आहे की 400 वर्षापूर्वी या देशामध्ये असं एक विद्यापीठ होतं. आपल्या देशामध्ये लोकांना गुणांची कदर नाही. परदेशातल्या मोठमोठ्या मॅनेजमेंट गुरूंनी लिहिलेली 300-400 पानाची पुस्तकं आपल्या दिवाणखान्यात ठेवतील, पण समर्थांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा कन्सेप्ट नसताना लिहिलेली पुस्तकं जी आहेत, दासबोध आहेत, मनाचे श्लोक आहेत. आजकाल आता माइंड मॅनेजमेंट आलं, मीही कार्यशाळा घेतो त्याविषयी, पण हे सगळं समर्थांनी तेव्हा लिहून ठेवलेलं आहे जेव्हा जगामध्ये या विषयाची कल्पना नव्हती. ताईंनी विनीताताईंनी आज असं एक चांगलं केलंय की त्यांनी समर्थाची उदाहरणं आणि आताचे जे मॅनेजमेंट गुरु किंवा मॅनेजमेंट विषयावर लिहिणारे त्यांची कंपॅरिझन पण केली त्यांच्या वाक्यांची. आणि किती आपला देश साहित्याच्या बाबतीत नाही तर वैयक्तिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या बाबतीत सुद्धा किती पुढे होता. महाराष्ट्र विशेषतः हे त्यांच्या या पुस्तकांना सहज सिद्ध होतं. त्या समर्थ सेविका आहेत, पण त्यांच्या लिखाणात यापूर्वीची मी त्यांची अनेक पुस्तकं वाचली की प्रत्येक पुस्तक एखाद्या PhDचा विषय होईल इतक्या सखोलपणे अभ्यास करून विचार करून त्यांनी लिहिलेला आहे. आणि अशा प्रकारची वृत्ती, लिखाणासाठी असलेला हा उत्साह. आताच मगाशी कोणीतरी म्हटलं की या वयात सुद्धा त्या इतक्या छान लिहितात. एज इज जस्ट अ नंबर. अनेक सिनियर सिटीजन्सकडे वेळ घालवायला काही नसतं, त्यांना वेळ पुरत नाही. ही सगळ्यात महत्वाचं. जेव्हा आपल्याला आपलं इकिगाई सापडतो ना, इकिगाई म्हणजे लाईफ पर्पज, तेव्हा आयुष्य सुंदर होतं, समृद्ध होतं. त्यानंतर इकिगाई खूप लहानपणीच सापडलेलं आहे. आयुष्यात दुःखाचे क्षण अनेकांच्या आयुष्यात येतात आणि अनेक लोक दुःख पुरवाळत बसतात, पण विनीतांनी ते केलंच नाही. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये वाचनाचा आनंद तर दिला, पण त्याचबरोबर ते वाचत असताना काहीतरी समृद्ध विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी सहजपणे, असं जाता जाता करावं इतके सहजपणे त्यांनी करतात. हे त्यांच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच त्या 4 पुस्तकांच्या प्रकाशनाच्या आजच्या दिवशी मी त्यांना शुभेच्छा देतोय. त्यांना मी परमेश्वराकडे मागतोय की त्यांनी असंच लिखाण आणखीन करावं, त्यांच्या पुस्तकाचे असेच प्रकाशन समारंभ होत राहावे आणि इतकंच नव्हे तर हे पुस्तकातले विचार सर्व दूर पोहोचावे. आज आपण इथून जाताना सवलतीचे जरा पुस्तक न्याल, पण पुस्तक नुसतं नेऊ नका, तर तुमच्या सुहृदांना, तुमच्या नातेवाईकांना हे पुस्तक सप्रेम भेट म्हणून द्यावी, अशी ही 4 पुस्तकं आहेत आणि ते तुम्ही नक्की करावं याची मला खात्री वाटते. आता जाता जाता एक थोडंसं वेगळं, आजकालचे सिनियर सिटीजन म्हणतात की आम्हाला नवीन टेक्नॉलॉजी वगैरे काही कळत नाही.
करोनाचं संकट आलं नसतं तर बरेच सिनियर फक्त मोबाईल वापरले असते, पण त्यांना जेव्हा मोबाईल मधल्या विविध गोष्टी कळल्या त्या केवळ करोनामुळे कळलेल्या आहेत. परंतु त्यांच्यामध्ये मिश्किल असा एक व्यंगचित्रकारासारखा एक विनोदी स्वभाव सुद्धा त्यांच्यात दडलेला आहे. आणि त्याचं उदाहरण देणारी एक कविता हे संग्रहात आहे. त्या कवितेची संपूर्ण कविता मी वाचणार नाही, कारण तुम्हाला ती कविता वाचायचीच आहे. पण मला जे काय भावलं त्या कवितेतली त्यातली 3 कडवी मी वाचणार आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे, तुम्हाला आवडेल कारण आम्ही आता हे पाहतोय, पण यातनं त्यांचा लेटेस्ट आजच्या टेक्नॉलॉजीकडे पण किती लक्ष आहे त्यावरही तुम्हाला सहज कळेल. मी त्यांना शुभेच्छा देतोच आहे भाषणात, पण या कवितेनंतर मी माझं भाषण थांबवणार. तुमच्यासारखे रसिक आणि दर्दी आज या समारंभाला उपस्थित आहे. तुमचं सर्वांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. पुस्तक नक्की घेऊन जात आहे. या पुस्तकातली ही कविता आहे, कवितेचं नाव आहे खरंच मला कळत नाही. आपण ऐकूया 2-3 कडवी मी वाचणार आहे. खरंच मला कळत नाही, अवतीभोवती चाललंय काय, खालती डोकं वरती पाय. याची काही उदाहरणं दिली तिने. सगळंच उलट पालट घडतंय काय, वृत्तपत्राचं मानाचं पहिलं पान हरवून बसलंय आपली शान. बातमी आधी जाहिरातीला मान, उलट पालट घडतंय काय, खालती डोकं वरती पाय. आज आपल्या घरामध्ये जी दैनिक येतात तेव्हा पेपरवाले जेव्हा दैनिक टाकून जातो ना, पहिल्या पानावर, दुसऱ्या पानावर, तिसऱ्या पानावर कोणा बिल्डरच्या जाहिराती, तुमच्या वेगवेगळ्या रंगीच्या बातमी आतमध्ये 6व्या-7व्या पानावर हे वाचक खपवून घेत आहेत. पैसे देऊन दैनिक विकत घ्यायचं आणि पहिल्या पानावर रंगीत जाहिराती बघायची. पुढे त्यांनी म्हटलंय, खूप छान आहे, घर बसल्या जगाशी कनेक्ट होतो आपण सगळेजण मोबाईलमुळे. मोबाईल म्हणजे एक्सटेंडेड पार्ट ऑफ आवर बॉडी झालेलं आहे. घर बसल्या जगाशी कनेक्ट होतो, घरातल्या माणसांशी मात्र कायम आउट ऑफ रेंज राहतो. सगळंच उलट पालट होतंय काय, खालती डोकं वरती पाय. पुढे त्या म्हणतात, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आजची कम्युनिकेशनची साधने आहेत. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम कम्युनिकेशन वेळ पुरत नाही, समोरासमोर भेटायला बोलायला मग वेळच उरत नाही. उलट पालट घडतंय काय, खालती डोकं वरती पाय. आज घराघरामध्ये आई वडील घरामध्ये मोबाईल मध्ये गुंतलेले. तो मुलगा शाळेत नाही, तो उत्साहाने काहीतरी सांगतो, ऐकायला वेळ नाही. आजी आजोबांना भेटायला नातवंड यावी म्हणून आजी आजोबा काहीतरी एक दिवस ठरवून सगळ्या नातवंडांना बोलवतात. ते नातवंडांपैकी प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन असतो. 4 कोपऱ्यात 4 जण राहून व्हिडिओ गेम खेळत बसतात. त्या आजीशी बोलायला त्यांना वेळ नसतो. शेवट त्यांनी खूप छान केलंय, सुशासन सुराज्याची छायाचित्र नवे रोज नेते दाखवतात. जनतेच्या हाती निगेटिव्ह ठेवतात, हातोहात जनतेला फसवतात. अवतीभोवती असंच घडतं, खालती डोकं वरती पाय. मन बघता कोरडं पडतं, डोळ्यातून मात्र पाणी वाहतं. अवतीभोवती असंच घडतं, खाली डोकं वरती पाय. कमी ओळीतना व्यंगचित्रकार ज्या पद्धतीने फटकारे मारतात तसे त्यांनी शब्दांचे फटकारे या कवितेत मांडले. तुमच्या लेखणीला मनापासून सलाम करतो आणि माझ्या भाषणाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतरच्या आपल्या प्रमुख पाहुण्या श्री गौरी सावंत यांच्याविषयी सांगायचं म्हणजे त्या भारतीय निवडणूक आयोगाकडून 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या तृतीयपंथी म्हणून त्यांची निवड झाली. तृतीयपंथीयांच्या दत्तक हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारी पहिली तृतीयपंथी अशी व्यक्ती त्या ठरलेल्या आहेत. तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण आणि संवर्धन हेच आपल्या जीवनाचे ध्येय त्यांनी बनवलं. त्यांना सावित्रीबाई पुरस्कार, गिरणा गौरव पुरस्कार, सिंगल वुमन स्टेट्स अवॉर्ड असे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. 2023 साली त्यांच्या जीवनावर आधारित वेब सिरीज सुद्धा प्रदर्शित झालेली आहे. त्यांचा सत्कार करण्याची मी विनंती करते डॉक्टर विनीता परांजपे यांना. पण सगळ्यांनीच जोरदार टाळ्या वाजवल्या. बाबासाहेब यांनी सुद्धा मंचावरती यायचं आहे. गौरीबाईंच्या संस्थेसाठी एक पूर्ण फुलाची पाकळी म्हणून एक छोटासा दिनादेश या ठिकाणी दिला जातो आहे. आमच्या संस्थेतील कार्यक्रम आहे. या सगळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. थोड्याच वेळात डॉक्टर हरी कुलकर्णी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे तुर्तास मी विनंती करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या विश्वास ग्रुपचे सर्वेसेवक आमचे कुटुंब प्रमुख विश्वास ठाकूर सर यांना की कृपया आपण
मंचावरच्या सर्वांनाच नमस्कार करतो आणि उपस्थितांचं सगळ्यांचं स्वागतही करतो. कुठल्याही कार्यक्रमाला जर अध्यक्ष असलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा असतो त्याचा की आधीच्या वक्ते त्याचं सगळं जे काही मनात ठरवलं असतं ते विषय सगळे खाऊन टाकतात, मुद्दे सगळे खाऊन टाकतात, कोणीच काही ठेवत नाही. आणि मग प्रश्न अध्यक्षाला असा पडतो की नेमकं आता करायचं आपण अध्यक्ष म्हणून बोलायचं काय. पुस्तकावर तर सगळेच बोलले आणि पुस्तकावर मी याच्यासाठी बोलणार नाही कारण पुस्तक मी ते वाचलेले नाही. सो मला असं वाटतं की न वाचता त्याच्यावर बोलणं काही योग्य नाही. पण एक मात्र आहे की आपण सगळेजण नेहमी आता सध्याचं जर बघितलं तर आपण वयावर की हे पण तुम्ही जर आता बघितलं तर ते समोर डॉक्टर काकतकर बसले. मी 25 वर्षापासून डॉक्टर काकतकरांना भेटतो. या माणसामध्ये 50 ग्रॅम सुद्धा वजन इकडं तिकडं झालेलं मला काही आणि डॉक्टरांची काम करण्याची पद्धत आजही डॉक्टर स्वतः कष्ट घालतात. म्हणजे आणि डॉक्टर स्वतः इतकं काम करतात आणि मला नेमकं ते काय खातात सांगत नाही कोणाला काय काय. रात्री 2-2 वाजेपर्यंत डॉक्टरांची ओपीडी चालते. तुम्ही कधी जा डॉक्टर कधी वैतागलेले नसतात, त्रासलेले नसतात. म्हणजे निम्मा पेशंट जो बरा होतो ना तो डॉक्टरांकडे पाहूनच बरा होतो आणि सध्या सांगणार नाही. त्याच्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की म्हणजे संयम जर कोणाकडून शिकायचा असेल तर तो डॉक्टर काकतकरांकडून शिकणार आहे. आणि कधी गेले तर तुम्हाला म्हणजे डॉक्टर काकतकर एकटे असं कधी मला म्हणजे डॉक्टर काकतकरांना एकटं दाखवायला 1000 रुपये मिळवा अशी स्कीम नाही. आज ते इथं आले सुट्टीचा दिवस काढून म्हणजे खरोखर विशेष आहे. मला वाटतं तुमचं विनंती तुमच्या प्रेमापोटी डॉक्टर इथं नक्की आलेले. पण एक दिवसच तो मला असं वाटतं कारण ते जवळपास 24 तास ते 18 तास डॉक्टर काम करतात. 12 काम करतात, 5:30 डॉक्टर परत ऑपरेशनला असतात. मला कायम असं वाटतं आपण कोणीच देव बघितलं नाही पण देवाने पाठवलेलं देवदूत जर कोण असेल तर तो डॉक्टर काकतकर. आणि वयाचं मी आणखी त्याच्यासाठी सांगेन तुमच्याशी हे करतो की आता तुम्ही बघा सध्या जे चाललंय की जगातलं सबको जला डालूंगा. म्हणजे तुम्ही आपल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं वय बघा किती, नेत्यांचं वय बघा ते खोबोनी गेले सगळे 80+ आहेत. कोणीच ऐकायला तयार नाही, थांबायला तयार नाही. बाकी आजूबाजूला भोवताली काय घडते त्याच्यावर मी बोलणार नाही. पण जर तुम्ही हे बघितलं तर काही खरं म्हणजे आता खरं म्हणजे सिनियर सिटीजनची व्याख्या खऱ्या अर्थाने बदलायला पाहिजे असं मला वाटतं. मी एकच पुस्तक काढलं माझी किती दमछाक झाली तुम्हाला काय सांगू. आणि या 82 वर्षाची तरुणी 4-4 पुस्तकं एकाच वेळेला काढतात म्हणजे कमालीची गोष्ट आहे. आणि सगळे दाखवलं सामूहिक आहे कारण लिहिणं रेफरन्सेस आठवलं सगळ्या गोष्टी तुम्ही करणं हे झोप नाही. सगळ्या दिसण्यापासून सगळे प्रॉब्लेम असतात. अनेक शारीरिक गोष्टी असतात की ज्याच्यातून माणसाची इच्छा असली तरी तो करू शकत नाही. पण त्या एकदम छान पद्धतीने त्यांनी हे केलं. आणि प्रकाशक म्हणून तुमचं आभार तुमचं कौतुक मी याच्यासाठी करणार की आज पुस्तक छापायला कोणी लवकर तयार होत नाही. एक पुस्तक छापायला तयार होतं. अशा वेळेला तुम्ही 4 पुस्तकं छापण्याचं डेअरिंग केलं. त्याचे कवितेचं पुस्तक खपवणं याचे इतकं अवघड काहीच नाही. म्हणजे सगळ्यात अवघड काय तुम्ही किती छान कविता लिहा सरांना माहिती. आणि सर म्हटलं मागाशी की मला घरी जाऊन ते काय घाबरतात कारण त्यांच्या पण कविता ऐकणं एकच व्यक्ती की जी गेली 50 वर्ष कविता ऐकते त्यांच्या शांतपणे यांना ऐकणं तर भागच आहे. यांना काय पर्याय आहे. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की वय हा काही मला वाटतं कुठेही हे नाहीये. उलट आता या व्याख्या याच्यासाठी बदलल्या पाहिजे कारण 60ला माणूस पडतो आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने तो सक्षम होतो की एखादी बाहेरच्या देशामध्ये तुम्ही बघा आता डॉक्टर काकतकर वगैरे सर खूप जातात. कॉलेजमध्ये शिकवणारे प्रोफेसर 80-85 वर्षाचे आणि ते अजूनही शिकवतात ना व्यवस्थितरित्या शिकवतात तुम्हाला मी सांगतो. आणि मगाशी तुम्ही म्हटले की सर ते नातवं इकडे तिकडे आता तसं नाही. आजच मोबाईलमध्ये फार बिझी असते. ते नातवं काय करतात ते सोडून द्या. मोबाईल सगळ्यांना इतकं वेळ लावलाय इतकं. पण एक झालंय की मोबाईल आल्यापासून सासू सुद्धा म्हणजे भांडणं कमी झाली. हे मात्र आपल्याला करावं लागेल कारण आता ते वेळच नाहीये ह्या सगळ्या गोष्टीतून. काही गोष्टी तुम्हाला त्याच्यातून चांगल्या आहेत, काही गोष्टी तुम्हाला त्याच्यातून खूप ऍडिक्ट कुठल्याही गोष्टीचं झालं तर तुम्ही शेवटी त्याचा परिणाम होतो.
आज पुस्तकं वाचण्याचं प्रमाण खरोखरच म्हणजे प्रकाशक म्हणून ते सांगते की पुस्तकं वाचण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आपण आता सगळेच आपण गुगल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी झालो आणि ते म्हणजे काही गुगलवरील ते त्याच्यात पाहतो आणि आता रील्स वगैरेमुळे तर काय झालंय आपले पेशन्स कम्प्लीट संपले. जे काय असेल ते 1 मिनिटात आपण बोलणार 1 मिनिटात बोल तुझं काम काय. त्याला विचारायला एवढं बोलायचं असतं आणि आपण सांगतो की तू 1 मिनिटात तुझं काय असेल ते तुम्ही सांग, तू सांग, बरोबर आहे. पण अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये किंवा याच्यामध्ये पुस्तक प्रकाशन करणं आणि तुम्ही तर आमच्यासारख्यांचा उत्साह वाढतो. माझं पहिलं पुस्तक 2021 ला आलं आणि अजून दुसरं काढतो आता 2026 आलं. पण माझं दुसरं पुस्तक अजून आलं नाही. मध्ये लिहितो अर्थात काही कामं पण असतात पण शेवटी त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन एक याचं लिहिणं फार अवघड आहे. आणि पुस्तक लिहिणं म्हणजे कुलकर्णी सर वगैरे सांगतील पुस्तक लिहिणं इतकं सोपं नाही. आणि आज आपण जर बघितलं तर सगळं जर जग ज्या पद्धतीने जे गतिमान झालेलं आहे पण त्याचा जो बेस आहे मूळ जो काही बेस आहे तो मात्र हे लिखाण हे सुद्धा त्याच्यातला सगळ्यात मोठा बेस आहे असं म्हणलं तो अवघड होऊ नये. मग त्यांचं एकच पुस्तक साहित्याचं जेवढ्या महिलांवर मागच्या याच्यातल्या काढलं त्यांची नावच कधी ऐकलेली नाही पण त्यांचं कार्य फार मोठं आहे. उत्तम कार्य असलेल्या त्या महिला की ज्या अजूनपर्यंत लोकांच्या ह्याच्यामध्ये आलेल्या नाही हा फार मोठा त्याच्यातला भाग आहे. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभरातल्या विद्यापीठांमध्ये सुद्धा शिकवलं जातं. त्यांचे गुरु समर्थ ज्यांनी मॅनेजमेंटचं तुम्ही सांगितलं की मॅनेजमेंट हा शब्दच त्याला माहिती नव्हता किंवा मॅनेजमेंट कशाला टाकतात हे माहिती नव्हतं. ते अनेक 200-400 वर्षापूर्वी कोणीतरी 100-200 वर्षापूर्वी कोणीतरी लिहिते. इट्स नॉट जोक म्हणजे खूप काहीतरी चांगलं याच्यामध्ये असल्याशिवाय पुढे आपण जाऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो. रेडिओ विश्वासमुळे काय झालं ते तुम्हाला मी सांगतो. रेडिओ विश्वास मी सुरू केलं मग रेडिओ विश्वासचं वय असेल आता एक 14-15 वय असेल की रेडिओ विश्वास सुरू झाला. मी बँक सुरू करून 30 वर्ष झाली. पण लोक मला ओळखतं रेडिओ विश्वास मुळे. बँकेवर भेटले की मला सांगा रेडिओ विश्वास फार चांगलं आहे. अनेक सिनियर सिटीजन म्हणतात की तुमची गाणी ऐकत आम्ही झोपतो इतके छान वाटतं भेटल्यानंतर. अहो तुमची गाणी जे ते आम्हाला सगळ्या आमच्या जुन्या याच्यामध्ये लहानपणामध्ये नेतात. लोक सांगतात तर पेन ड्राईव्हरने ते आर्टिफिशियलमुळे आपल्याला गाणं कळतं. रेडिओची एक गंमत अशी आहे की तुम्हाला पुढचं गाणं काय ते कळतं आणि ते लागल्यानंतर तुम्हाला कुठेतरी काहीतरी तो करायचं. हा त्याच्यातला फार महत्वाचा भाग आहे. आणि रेडिओमुळे इतकी लोक जमली इतकी लोक गोळा झाली या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या विषयांची झाली. धार्मिक मध्ये झाले, सांस्कृतिक मध्ये झाले, सामाजिक मध्ये झाले, साहित्यामध्ये झाले, सगळे झाले. डॉक्टर हरी कुलकर्णी जे आहेत ते आमचे रेडिओ स्टेशनचे त्यांनी बँकेचे सीओ पण होते. नंतर त्यांनी सांगितलं की मला आता बँकेत मी काम करायचं आता मी रेडिओचं काम पाहतो असं त्यांनी सांगितलं. आणि डॉक्टर कुलकर्णी रेडिओचं काम सुरू केलं. तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला. एक 5 वर्षापूर्वी माझी मुलगी बाहेरच्या देशावरून शिकून आली रुचिता आणि त्यांनी एक दिवशी मला सांगितलं की पप्पा मी 1 रुपया पण कमवणार नाही मला सोशल काम करायचं. म्हटलं काय करायचं म्हटलं मी आता पहिले रेडिओवर जॉईन. हरिभाऊ तिथं होतेच काका म्हणून तिथं होतेच. ती ज्या दिवशी जॉईन झाली त्या दिवसापासून हरिभाऊला विचारलं मी तिथे जाणं पण केलं डॉक्टर मी जात नाही. जेव्हा मला बोलवतात ते त्याच वेळेला मी तिथे जातो. माझं वरती बँक असोसिएशनचं ऑफिस आहे ब्रँच आहे तर मी तिथे गेलो तरी तिथे जात नाही जोपर्यंत मला बोलवत हा कारण आता ते ती पण तयार व्हायला लागली आणि कोणाला तरी सामाजिक काम करावं असं वाटतंय. याच्यापेक्षा मोठी गोष्ट आता सामाजिक काम करणारे लोक फार कमी राहिले. वेदना तुम्हाला समजला पाहिजे तो हा फार महत्वाचा भाग. आपण काय झालं आपण सगळी लोक डोक्याने काम करतो आपण हृदयापासून कोणी काम नाही करत. हा फार मोठा प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे जे काही घडतं ना ते सगळं जे काही होतं ना ते सगळं इकॉनॉमिक्स मध्ये जातं व्यवहारामध्ये जातं. हाच मोठा केमिकल गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांचा झाला. म्हणून पूर्वी तुम्ही बघा पूर्वी खूप लोक ओळखी मोबाईल नव्हतं तेव्हा एकमेकांशी संवाद होता फार मोठी गोष्ट होती ना. आज कोणाकडे जायचं हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे. तर सुदैवाने एक चांगलं आहे म्हणजे मी गेल्या वर्षभरामध्ये नाशिकमध्ये जवळपास 18 ते 20 सिनियर सिटीजनच्या ग्रुपला मला कार्यक्रमाला तिथं बोलवलं होतं म्हणून मी तिथं गेलो. ऍक्टिव्हली आता सगळे लोक काम करतात एकमेकात मिसळतात सगळं ते करतात. म्हणजे हा एक चांगला एक उपक्रम मला ह्या माध्यमातून एक सुरू झाला. त्याच्यातून मला वाटतं की त्यांचं डॉक्टर साहेबांना चांगलं माहिती की ह्या सगळ्या याच्यापेक्षा सुद्धा त्याच्यातून लोकांचा बीपी नॉर्मल राहतो लोक आनंदी राहतात. सगळ्यात जास्त चांगलं ते औषधाची गरज त्याला भासत नाही. हा त्याच्यातला एक फार महत्वाचा भाग एकत्र भेटल्यामुळे. सो मला असं वाटतं की विनोद तुम्ही असंच लिहिते राहा. वयाचं तर काही तुम्हाला प्रॉब्लेम असण्याचं कारण एवढं तुम्ही लिहिता तुमची मेमरी शाबूत अजून 10 वर्ष 15 वर्ष काय प्रॉब्लेम होईल असं मला देवाच्या कृपेने असं वाटत नाही. आणि तुमची 100वी साजरी करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना मिळेल आणि 100व्या
शुभेच्छा देतो. आणि मला यायला मागाशी वेळ झाला की मी बाहेरगावी होतो, पण मी हरिभाऊंना सांगितलं होतं की उशीर होईल मला, पण मी 100% इथं येतो आणि म्हणून मला उशीर झाला त्याबद्दल तुमची सगळ्यांची माफी पण मागतो. आणि एक छान असं आहे, मगाशी सरांनी सांगितलं की तुम्ही हा हॉल केला, आम्ही हा हॉल सगळ्यांना फ्री देतो. आम्ही कोणाकडून 1 रुपया पण हॉलचं आम्ही घेत नाही. त्याच्यामागचं कारण बेसिकली असं की आमची सोशल कमिटमेंट या गावाने मला वैयक्तिक खूप काही दिले, बँकेला खूप काही दिले. शेवटी आज वेळ अशी की मला लोकांना काहीतरी दिलं. सो मला असं वाटतं की माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हा हॉलच मी त्याच्यासाठी केलं. त्यामुळे इतके कार्यक्रम झाले. पूर्वी आमचा विश्वास लॉन्च होता, तर विश्वास लॉन्चवर आम्ही भरपूर कार्यक्रम केले. कधी 1 रुपया कधी कोणाकडून आम्ही त्याच्यातून घेतलं. आणि आता नवीन स्टेज मी शेजारी मागच्या बाजूला एक ओपन थिएटर सारखंच एक मुद्दा म्हणून मी त्याच्यासाठीच बांधतोय. काही कार्यक्रम आता लॉन्च टर्फ क्लब झाल्यामुळे मला कार्यक्रम घेता येत नाही. सो माझे कार्यक्रम पण तिथं होते, म्हणून मी कार्यक्रम म्हणजे माझे एकट्याचेच नाही तर तुमचे सगळ्यांचेच कार्यक्रम तिथं होऊ शकतील. त्यामुळे तुम्हालाही कधी भविष्यामध्ये काय वाटलं की काही कार्यक्रम करावा, तर हे तुमचं घरातलं हक्काचं ठिकाण आहे. इथल्या 7-12 डॉक्टर साहेब इतर हक्कामध्ये तुम्ही सगळे आहात हे आता मी इथे जाहीर करतो. आणि पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे मी तुमचं अभिनंदन करण्यावर मोठा नाही, तुमचे आशीर्वादच मी घेतले पाहिजे. कारण तुम्हाला उत्तम आरोग्य लाभलं अशा मनपूर्वक तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण समोर असं मस्त आणि ह्या पुढील सर्व सूत्र डॉक्टर हरी कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करावे.